वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3, त्याचं नाव आहे कर्मयोग, भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 10। सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यद्व अरण्य प्रसविष्यद्वे। पुसलंय इथे, पुसलंय इथे प्रिंटिंग। अनेन प्रसविष्यध्वम् एषवो स्तिष्ठकामधुक् सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्टकामधुक् सह चा बरोबर यज्ञः यज्ञ प्रजा सृष्ट्वा उत्पन्न करून पुरा प्राचीन काळी उवाच म्हणाले सेड प्रजापती किंवा सर्व जीवांचे उत्पत्ती करता अनेन याद्वारे प्रसविष्यध्वम् अधिकाधिक समृद्ध व्हा एष या वह तुमच्या अस्तु होत इष्ट सर्व इच्छित गोष्टींच्या कामधुक देणारा किंवा प्रदान करणारा। भाषांतर आहे, सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील। याच्यावरती थोडंसं डिस्कशन आपलं काल झालेलं।
कालच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की काम कर्म हे यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे. काम किंवा कर्म हे यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे. नसेल तर जे कुठलं काम आपण करतो ते आपल्यालाच बांधून ठेवायचं काम करतं. आणि याचं थोडंफार गणित आपल्याला माहिती आहे. कर्माचं फळ हे या भौतिक जगातच भोगावं लागतं, आध्यात्मिक जगात नाही. त्यामुळे इथेच राहायचंय आपल्याला त्या कर्माच्या फळासाठी. तर अशा पद्धतीने आपलंच कर्म आपल्याला बांधून ठेवायचं काम करतं. आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर तेच कर्म यज्ञ म्हणून केलं पाहिजे. कर्म न करता बसून राहून चालत नाही. कर्म जेव्हा बांधून ठेवतं हे कळालं तर कर्म कसं करायचं ज्याच्याने आपण मुक्त होऊ हे शिकलं पाहिजे. ते सांगतात भगवंत, यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोहम कर्मबंधन. आता थोडासा इतिहास दिलाय या आणि पुढच्या 2 श्लोकांमध्ये. या सृष्टीची रचना कशी करण्यात आली हे थोडस या पुढच्या 3-4 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा यज्ञाशी काय संबंध आहे हे भगवंत समजावून सांगतात. त्यातल्या या सुरुवातीच्या श्लोकामध्ये सांगतात की सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने, प्रजापती म्हणजे कोण, कोणाला म्हटलं जातं प्रजापती? ब्रह्मदेवांना. भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, परंतु ब्रह्मदेवांनी ऍक्च्युली द्वितीय निर्मिती केली, ज्याला विसर्ग म्हणतात. भगवंत सगळा सेट तयार करून देतात आणि ब्रह्मदेव बाकीचं सगळं तयार करतात. ब्रह्मदेवानी अगदी सुरुवातीला ब्रह्मदेवांचा जन्म झाल्या श्री विष्णूं प्रित्यर्थ त्यांनी स्वतः देखील यज्ञ केलं, तपस्या केली. विष्णू जेव्हा संतुष्ट झाले तेव्हा विष्णूंनी, भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याबद्दल आदेश आणि त्या आदेशाबरोबर त्याचं ज्ञान पण दिलं. आणि त्याच यज्ञाद्वारे मनुष्य आणि देवी देवतांना निर्माण करण्यात आले. आणि तेच यज्ञ मनुष्याला आणि देवी देवतांना पण शिकवण्यात आलं की तुम्ही अशा प्रकारे यज्ञ करा, म्हणजे देवी देवता संतुष्ट होतील, भगवान श्री विष्णू संतुष्ट होतील आणि तुम्हाला या जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी देखील सगळ्या मिळतील. आणि या जीवनातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल याचं पण ज्ञान मिळेल. होल पॅकेज. जसं काल मी शेवटच्या काही वाक्यांमध्ये सांगत होतो की शास्त्रामध्ये बरेच यज्ञ करायला सांगितलेत, परंतु त्या सगळ्या यज्ञासाठी कर्म करावं लागतं. आपल्याला बऱ्याच लोकांची अशी कल्पना आहे की यज्ञ केला की कर्म करायची काही गरज नाही, फुकटामध्ये आपण स्वर्गात जातो. त्या यज्ञामध्ये ज्या धनधान्याची आहुती द्यावी लागते ते तुम्हाला स्वतः पिकवावे लागतात. पूजा सामग्रीच्या दुकानातून, मार्केटमधून 9 पुढे आणून चालत नाहीत, 9 धान्याच्या, कुणी दुसऱ्याने पिकवलेल्या. ते पण कसल्या पिकवलेत माहिती नाही, का हायब्रिड बिया वापरलेत का, किती जीवांना मारले ते पिकवण्यासाठी, तणनाशक कीटनाशक वगैरे मारून. अशाने भगवंत देवी देवता कोणीही संतुष्ट होत नाही. तुम्हाला कर्म करावं लागतं. यज्ञाचा अर्थ असतो सॅक्रिफाईस, त्याग. भगवंत श्रील प्रभुपाद नेहमी इंग्लिशमध्ये सॅक्रिफाइसेस म्हणतात, यज्ञ म्हणतच नाही. In the beginning of creation, the Lord of all creatures sent forth generations of men and demigods along with sacrifices for Vishnu. Sacrifices म्हणजेच यज्ञ, सॅक्रिफाईस. मग तुम्ही यज्ञात काय सॅक्रिफाईस करणार? विकत आणलेले धनधान्य? नॉट अलाउड. तो यज्ञ करायला देखील शुद्ध
अहिंसक तूप लागतं. ते तूप कुठून येणार? तुम्ही जर स्वतः गायींची काळजी घेतली, स्वतः गायींचा सांभाळ केला, तर त्या काळजीने, त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गायी जे तुम्हाला दूध देतील, त्या दुधातून जे उत्पन्न केलेलं असतं त्याला खरं तूप म्हणतात. बाजारातून विकत घेतलेल्या दुधापासून केलेल्या तुपाला तूप म्हणत नाही, ते हिंसक तूप असतं. हे मी म्हणत नाही बरं का, किंवा प्रभुपाद पण म्हणत नाही, ते शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. गायींवरती अत्याचार करून जेव्हा त्यांचं दूध घेतलं जातं, त्याची विक्री केली जाते, तेव्हा त्या दुधामध्ये, त्या दुधाच्या कणाकणामध्ये पाप असतं. मग हे यज्ञ कोण करणार? जो स्वतः कष्ट करणार तोच करणार. त्यामुळे कर्माचा आणि यज्ञाचा संबंध हा खूप घनिष्ठ संबंध आहे. जरी तो होम हवनवाला यज्ञ जरी घेतला तरी, काही या होम हवनवाल्या यज्ञामध्ये घोड्यांना बळी दिलं जायचं, गायींना बळी दिलं जायचं. अश्वमेघ यज्ञ, गोमेघ यज्ञ वगैरे, त्या अश्वाला देखील स्वतः आणावं लागतं, कुठून विकत घेऊन वगैरे नाही. या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहिती नाही आहेत आणि कर्मकांडात्मक म्हणून आपण नुसतेच यज्ञ करतो. आणि ऍक्च्युली कलियुगामध्ये हे सगळे यज्ञ निषेध आहेत. कलियुगामध्ये फक्त कर्म करायला सांगितलंय यज्ञ म्हणून, आणि भगवंतांच्या नावाचं जप आणि स्मरण करायला सांगितलेलं आहे. तर सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने देखील हेच केलं. त्यांनी देवी देवता आणि मनुष्यांना निर्माण केलं, त्याबरोबर यज्ञ पण निर्माण केले. ते यज्ञ आपल्याला दिले आणि अशा प्रकारे यज्ञ करा म्हणजे तुम्ही देवी देवतांना आणि विष्णूंना संतुष्ट कराल, हे ज्ञान दिलं. भगवान ब्रह्माजी हे आपले प्रथम गुरु आहेत. भगवान श्रीकृष्णांकडून पहिल्यांदा ज्ञान घेणारे ब्रह्माजी आहेत. ब्रह्माजींपासून नारदजी, नारदजींपासून व्यासदेवांपासून शुकदेव गोस्वामीपासून सूत गोस्वामी, असं करत 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 आपल्यापर्यंत हे ज्ञान आलेलं आहे. मग ब्रह्माजींची ही पूर्ण जबाबदारी असते सगळं निर्माण करणे. मग अशा प्रकारे त्यांनी ते निर्माण केलं आणि सांगितलं, ते दिलं आपल्याला आणि वरदान दिलं की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, तुम्हाला जीवनावश्यक गोष्टी पण मिळतील आणि या सुखदुःखातून मुक्त व्हायचं ज्ञान पण मिळेल. कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. पुढच्या श्लोकामध्ये, कदाचित आज आपण तो वाचणार नाही, तरी पण पुढचे 2-3 श्लोक वाचतो म्हणजे हा सेक्शन काय आहे हे तुम्हाला कळेल. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवी देवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवी देवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्रच समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. यस, इंद्र, चंद्र, सूर्य यांच्यासाठी पण यज्ञ करायला सांगितलेत, कारण ते आपल्याला जीवनावश्यक वस्तू पुरवतात. आज आपण ते पण करत नाही. ही एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करणे असतं. भीष्मजी पण रोज सकाळी उठून सूर्यदेवांची पूजा करायचे, परंतु भीष्मदेवांना म्हटलं जातं हे 12 महाजनांपैकी एक आहेत, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे परम भक्त आहेत. मग ते सूर्यदेवाची उपासना का करत होते? सूर्यदेवांकडून त्यांना काही नको होतं. फक्त या जीवनामध्ये सूर्य नसेल तर हे जीवन टिकूच शकत नाही. हे ज्ञान मिळाल्यानंतर आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते, बस. आणि अशा प्रकारे देवी देवता हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे हेड असतात. सूर्यदेव हे सॅनिटायझेशन डिपार्टमेंटचे हेड आहेत, लाईट डिपार्टमेंटचे हेड आहेत. वायू देवता हे वायूचे हेड आहेत, इंद्रदेव पावसाचे हेड आहेत, अग्निदेवता हे प्रत्येक देवी देवताकडे एक डिपार्टमेंट दिलेलं असते. या जगातले वाऱ्याचं नियंत्रण कोण करणार? हे देवता करणार. आपल्या इंद्रियांवर कंट्रोल करण्यासाठी पण देवतांना निर्माण केलेलं असतं. मग या सगळ्या देवी देवता आपल्याला रोज कंट्रोल करत असतात. आपलं अन्न, पाणी, निवारा, हवा, सगळं, पाऊस, ऊन, वारा सगळं कंट्रोल करत असतात. त्यांच्याशी आपण सहयोगाने म्हणजे कोऑपरेटिव्हली वागलो तर सुखाने राहणार आहे आपण इथे, हो की नाही? पण आपण काय करतो, एकतर त्यांच्याशी काही कलियुगामध्ये त्यांना पण कोणी
पूजत नाही ऍक्च्युली. पूर्वीच्या काळामध्ये त्यांची पूजा केली जायची, पण पूजा करणे योग्य नाही, ते पूजनीय नाहीत, आराधना करणे योग्य नाही. परंतु कृतज्ञता आपली त्यांच्याप्रती पूर्णपणे असली पाहिजे, आदर पूर्णपणे असला पाहिजे, कारण ते भगवंतांचे भक्त असतात. म्हणून भगवंतांनी त्यांना एक एक डिपार्टमेंट दिलेलं आहे. मग अशा प्रकारे हे यज्ञ ब्रह्मदेवांनी आपल्याला निर्माण करून आपल्याला हे यज्ञ शिकवले. मग हे यज्ञ देवी देवतांना संतुष्ट केले आपण यज्ञानी. देवी देवताला आपल्याला अन्न पाणी सगळं पुरवतात. अशा प्रकारे आपण त्यांच्याशी कोऑपरेटिव्हली राहू शकतो. त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. ज्याच्याकडून मिळालंय त्याला ते अर्पण केलं पाहिजे. बापाची संपत्ती घेऊन पळून जाणाऱ्या मुलाला काय म्हणतात? चोर म्हणतात. बापाची संपत्ती घेऊन जो बापाची सेवा करतो तो खरा चांगला मुलगा असतो, हो नाही? मग देवी देवता आपल्याला अन्न देतात, वारा देतात, पाऊस देतात, सूर्यप्रकाश देतात. त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यालाच यज्ञ म्हणतात. जे आपण कष्ट करून मिळवतो ते त्यांना अर्पण करणे. आता इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन वाटेल की भगवद्गीतेत सगळीकडे तर लिहिले की देवी देवतांची पूजा करू नका, त्यांना काही अर्पण करू नका, आणि ते असं का लिहितात? इथे फक्त यज्ञाचं महत्व समजून सांगण्याकरिता भगवंत लिहितात. कारण भगवंतांनी स्वतः इंद्रदेवांना जेव्हा सगळं अर्पण करायला चालले होते, नंद महाराज आणि सगळे गोकुळवासी, तेव्हा भगवंतांनी स्वतः त्यांना अडवलं, नको म्हणून सांगितलं, नाही म्हणून सांगितलं, करू नका. याचा अर्थ काय? देवी देवता हे भगवान नाहीत किंवा परमेश्वर नाहीत, ते एक छोटेसे ईश्वर आहेत. त्यांच्याकडे एक डिपार्टमेंट दिलाय बस, आणि ते डिपार्टमेंट सांभाळण्याची शक्ती पण भगवंतच देतात. म्हणजे एका कंपनीचं स्ट्रक्चर जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर ह्या कंपनीतले वेगवेगळे सुपरवायझर्स, मॅनेजर्स हे देवी देवता आहेत, इंद्र, चंद्र, सूर्य वगैरे. परंतु ते तुम्हाला काही भरपूर गोष्टी देऊ शकतात त्यांना तुम्ही थोडस मस्का लावला तर. परंतु काय देणार आहेत? जर मालकाने दिलं तरच देणार आहेत. कंपनीचा मालक मात्र एक असतो. देवी देवतांची शक्ती भगवंतांकडून येते. जे आपण देवी देवतांना अर्पण करतो ते देखील ते भगवंतांनाच अर्पण करतात, आणि भगवंतांकडून परवानगी घेऊनच मग तुम्हाला काय पाहिजे ते देतात. त्यामुळे त्यांना देव मानायचं नाही आपण, म्हणजे भगवान नाही मानायचं, परंतु ते ईश्वर आहेत, आपल्याला मदत करतात, भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, म्हणून त्यांना ती सेवा मिळालेली आहे भगवंतांकडून. म्हणून आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती अपार आदर असला पाहिजे. बस. तर इथे या अध्यायामध्ये फक्त यज्ञाचं महत्व सांगण्यासाठी हे दिलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे यज्ञ आहेत, सगळ्या देवी देवतांसाठी आहेत, ते तुम्हाला काय काय देतात ते त्यांनाच परत अर्पण केलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग भगवंत सांगतात पुढच्या 13व्या श्लोकामध्ये की भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतील. आता सगळं अर्पण करायचं आहे, ते देवी देवतांना अर्पण न करता यज्ञ म्हणून श्री विष्णूंनाच अर्पण केलं तर काही फरक पडत नाही, कारण शेवटी देवी देवता विष्णूंनाच अर्पण करणार असतात. आणि या सगळ्या अर्पण करणाऱ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अन्न. बाकीचं काय तुम्हाला मिळवलं नाही तरी चालतंय, ऍक्च्युली अन्न रोज पाहिजे, नाही? ते अन्न देखील ऍज अ यज्ञ म्हणून भगवंतांना अर्पण करून मगच ग्रहण केलं पाहिजे. नसेल तर जे काही आपण खातो ते सगळं पाप खातो. आणि मग त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये मात्र भगवंत स्पष्टपणे सांगतात की हे अन्नधान्य जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी पाऊस पडला पाहिजे, पाऊस पाहिजे असेल यज्ञ करायला पाहिजे, यज्ञ म्हणजेच कर्म करायला पाहिजे. हे एवढं गणित समजावून सांगितलं. जीवनावश्यक गरजा सगळ्या देवी देवता पुरवतात, परंतु यज्ञ म्हणजेच कर्म असतो. त्यांना पण संतुष्ट करायचं असेल तर कर्म करावं लागेल. तर या
10, 11, 12, 13, 14 यापैकी 10वा श्लोक आपण आज वाचत आहोत, ज्याचा पुन्हा एकदा मी भाषांतर वाचतो, म्हणजे आपण त्याचं तात्पर्य फक्त आज वाचणार आहोत, पुढचे उद्या वाचणार आहोत. तिथं काय सुरुवात सांगितली आहे, सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतीने म्हणजे ब्रह्माजीने, आणि ब्रह्माजींचे असिस्टंट होते बरेचसे, त्यांना पण प्रजापती म्हटलं जातं बऱ्याचदा, श्री विष्णून प्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. आता सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी म्हणजे अन्न, हे मेन आहे, लक्षात ठेवा. आणि बाकीच्या गोष्टी सुखी राहण्यासाठी लागत नाहीत. तसं वाटतं आपल्याला, मोबाईल म्हणा, गाडी म्हणा, भरपूर पैसा म्हणा, पती पत्नी, हे ते, हे सगळं आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी आहे. सुखी राहण्यासाठी फक्त रोज 2 वेळचं अन्न मिळालं, शुद्ध अन्न शुद्ध पाणी मिळालं बस असतं. तर हे यज्ञाचं महत्व आहे आणि हे यज्ञ म्हणूनच कर्म केलं पाहिजे. श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, प्रजापतीने श्री विष्णू निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. आता हे पुढे 7व्या अध्यायामध्ये येणार आहे. भगवद्गीतेच्या विषय मधला हा एक विषय आहे, प्रकृती. जीव, ईश्वर, प्रकृती म्हणजे हे जग का निर्माण केलंय, कुणी निर्माण केलंय? इथं पहिल्यांदा सांगितलंय प्रजापतीने निर्माण केलं. याचा अर्थ बऱ्याचदा मग नारद मुनींसहित सगळे कन्फ्यूज झालेले. त्यांना वाटले की ब्रह्माजीच भगवान आहेत, परंतु ब्रह्माजी स्वतःच भागवतामध्ये सांगतात मी भगवान नाही, विष्णू सगळं निर्माण करतात, मी त्यांना फक्त मदत करतो, मी सेकंडरी निर्माता आहे. आणि ही सृष्टी का निर्माण केली, कुणी निर्माण केली, कशी निर्माण केली, हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे, कारण तिथेच आपण अडकलोय. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण जाणून घेतलं मी कोण आहे, शरीर आणि आत्म्यातला फरक, हो की नाही. आता हळूहळू भगवंत सृष्टी मी कोण आहे जाणलं, 7व्या अध्यायामध्ये भगवान कोण आहे हे जाणायचं आहे, आणि ही प्रकृती काय आहे हे जाणायचं आहे. 8व्या 9व्या अध्यायामध्ये भगवंतांसोबत काळ काय असतो जाणायचं आहे, आणि काळ आणि प्रकृतीच्या माध्यमातून कर्म कसं केलं जातं हे जाणायचं आहे. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की प्रजापतीने आणि श्री विष्णूने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्याची दिलेली एक सुसंधीच आहे. याचा अर्थ काय, आपण ऍक्च्युली खूप मोठी चूक केली, गुन्हा केला, भगवंतांची वैर केलं, बंडखोरी केली, भगवंतांची सेवा करायचं नकार दिला. मग समाजामध्ये असा जो कोणी वाईट वागतो त्याला काय केलं जातं, तुरुंगात टाकलं जातं, हो की नाही, कारण तो समाजामध्ये डिस्टर्बन्स निर्माण करतो. मग भगवत धामामध्ये आपण जेव्हा असा डिस्टर्बन्स निर्माण करत होतो, मी 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 मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, तिथे कोणाचाच असा भाव नाही. तिथे कोणालाही डिस्टर्ब होऊ नये म्हणून भगवंतांनी ही सृष्टी अख्खं ब्रह्मांड, असे अनगिनित ब्रह्मांड, अनगिनित ग्रह, भौतिक प्रकृती निर्माण केली, जिथे आपल्याला सोडलं तुरुंगात टाकल्यासारखं, आणि म्हणाले तुमची इच्छा इथे पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करा, म्हणून इथे मी तुम्हाला दंड देणार आहे. आणि कसं तुरुंगात दंड दिलं जातं, आणि सुधारायची संधी देणार आहे, आणि सुधारल्यानंतर परत या. म्हणजेच ही सृष्टी जी आहे, ही प्रकृती जी आहे, भौतिक प्रकृती सृष्टी, ही भगवंतांनी आपल्यावरती दया करून आपल्याला एक संधी दिलेली आहे सुधारवण्याची. जसं एखाद्याने खून जरी केला तरी लगच्या लगे त्याला फाशी किंवा खून केलं जात नाही, त्याचा खून केला जात नाही किंवा फाशी दिली जात नाही. पूर्वीच्या काळात राजे करायचे, परंतु आता तुरुंग का निर्माण केली, की बाबा याला याची चूक लक्षात यावी आणि हळूहळू हा सुधारावा. तुरुंगाचे 2 उद्देश असतात. एक म्हणजे तुम्हाला दंड देणे, दंड द्यायला पाहिजे, नाही तर तुम्ही तेच करत बसाल चुकीचं सगळं.
आणि दुसरं म्हणजे सुधारण्याची संधी देणे. नसेल तर डायरेक्टली मारून टाकता आलं असतं, हा चुकीचा वागतो याला मारून टाका. भगवंतांना पण तसं करता आलं असतं, हे सगळे जीव चुकीचे वागतात यांना मारून टाका, यांचं अस्तित्वच संपवा. नाही, ते दया करतात आपल्यावरती आणि आपल्याला इथे तुरुंगात सोडतात. बऱ्याच जणांना हे कन्फ्यूज होतं, असं कसं काय, इथे तर दुःखच दुःख आहे आणि दुःख बनवलंय भगवंतांनी. भगवंत स्वतः म्हणतात हे जग मी बनवलंयच दुःख देण्यासाठी, दुःखालय. भगवंतांची याला दया कशी म्हणायची? दया का म्हणायची? कारण तुम्ही इतके वाईट वागलेले असता, तुमची जेव्हा हकालपट्टी केली वैकुंठातून, तेव्हा भगवंतांकडे चॉईस होता तुम्हाला सरळ उभे करणे वळीने आणि तिथल्या तिथे गोळीने संपवून टाकणे. सरकारकडे पण चॉईस असतो. सरकार तुरुंग कशाला बांधतं? मग तुमच्यावर कृपा करण्यासाठी, तुमच्यावर दया करण्यासाठी भगवंतांनी प्रकृती निर्माण केली. आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. आता हा भगवद्गीतेचा विषय नाही आहे, परंतु श्रीमद भागवतम जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या 3 स्कंदामध्ये ही सृष्टी कशी निर्माण केली, का निर्माण केली, हे जवळजवळ 7-8 वेळेला पुन्हा 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 सांगितले. 2 वर्ष हेच वाचायला लागतात, सृष्टी का निर्माण केली. आणि ते सांगण्यामध्ये मागे 2 उद्देश आहेत. पहिला म्हणजे का निर्माण केली हे लक्षात घ्या, तुमच्यावर दया करून तुम्हाला संधी देण्यासाठी परत येण्याची. आणि दुसरी म्हणजे कोणी निर्माण केली हे पण लक्षात घ्या. कारण माणसाला वाटतं मीच निर्माण केलंय सगळं, माणसाला वाटतं मी झाड लावलंय, माणसाला वाटतं माझा मुलगा मी तयार केलाय. तुमच्या हातात काही नाहीये. अख्खं ब्रह्मांड, अख्खी भौतिक प्रकृती हे भगवंत ब्रह्माजीची हेल्प घेऊन भगवंत स्वतः निर्माण करतात, तुमच्या हातात नाही आहेत. या 2 गोष्टी समजावून सांगायला प्रकृती निर्माण केली जाते. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत. जसं मी मगाशी म्हणालो, या सृष्टीचा उपयोगच आहे तुम्हाला बांधून ठेवणे, तुम्हाला तुरुंगात ठेवणे, दंड देणे आणि सुधारण्याची संधी देणे. कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. सरकार आहे, त्याचे नियम पाळले पाहिजेत, हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपल्याला तुरुंगात जावं लागतं. आणि हे तुरुंग कसं आहे, भगवंतांनी बनवलेलं आहे. हे महाभयानक तुरुंग आहे. इथे आपण आता इतके वर्ष, अनंत म्हणजे मोजता येणार नाहीत इतके आपण जन्म घेतलेत, शरीर बदललंय, इतके वर्ष आपण या तुरुंगात राहिलोय. कारण परफेक्ट बनवलेलं आहे हे तुरुंग. इथून पूर्णपणे सुधारल्याशिवाय कोणाची सुटका होत नाही. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैद्यश्च सर्वैर अहमेव वेद्यो, म्हणजे वैदिक तत्वे ही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. आणि मग तुम्हाला हे भगवद्गीता दिली, तुरुंगात टाकलं तुम्हाला. इथे दुःख देण्यात येतं, शारीरिक दुःख देण्यात येतं, मानसिक दुःख देण्यात येतं, आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक क्लेश देण्यात येतो. त्याचबरोबर तुम्हाला गुरु भेटवले जातात, तुम्हाला शुद्ध भक्त भेटवले जातात, तुम्हाला भगवद्गीता देण्यात येते, तुम्हाला भागवतम देण्यात येते आणि तुम्हाला सुधारण्याची संधी देण्यात येते. समजावून सांगण्यात येते तुम्ही कोण आहात, कशाला इथे अडकलेला आहात, ही संधी देण्यात येते. आणि म्हणूनच या वेदांचा सगळ्यांचा उद्देश हा आहे की भगवंतांना जाणणे. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो, सगळ्या वेदांचा एकच उद्देश आहे, भगवंतांना जाणणे. आपला भगवंतांची एक सेवक म्हणून जो संबंध आहे तो संबंध जाणणे आणि इथून बाहेर पडणे आणि भगवंतांची सेवा करणे, शाश्वत कायमचा अमर चिरंतन. हे वेदातून शिकायचं. वैदिक तत्वे आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहे. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे की पतिम विश्वस्यात्मैश्वरम, म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत. भगवद्गीतेत पण सांगितलंय 14व्या अध्यायामध्ये, मीच सर्वांचा बीज देणारा पिता आहे. श्रीमद भागवतम मध्ये देखील श्री शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. सुंदर श्लोक आहे भागवतम मध्ये. श्रीय पतीर यज्ञपती
प्रजापतीर धियाम पतीर लोक पतीर धरापती. पती म्हणजे स्वामी, सगळ्यांचे स्वामी भगवंतच आहेत. पतिर्गतिश्चांधक वृष्णि सात्वताम प्रसिद्धता मे भगवान सतामपती. भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणी मात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती म्हणजे स्वामी आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. इथे राहा, दुःख भोगा, परंतु असं माझ्यासाठी काम करा, यज्ञ करा, म्हणजे मी तुम्ही शुद्ध झाल्यावर परत घेऊन जातो. आणि भगवद्गीतेत बऱ्याचदा म्हणतात देखील, मी तुम्हाला परत घेऊन जातो, तुम्ही परत येणार आहे. म्हणून या सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील, पुन्हा परत जाऊ शकतील, तुरुंगातून बाहेर पडू शकतील. बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. भगवंतांचं हे प्लॅनिंग आहे, कारण ते आपले पिता आहेत. आपल्याला इथं तडफडत राहिलेले त्यांना पण बघवत नाही, मग इथून परत यायची पण व्यवस्था करतात. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भवित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. यज्ञ म्हणजेच काल आपण शिकलो कर्म. यज्ञ केल्याने बांधून ठेवलेला हा जीव सर्व तो परे यथावकाश, यथावकाश म्हणजे हळूहळू, इव्हेंच्युअली, उत्तरोत्तर कृष्ण भावना भवित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कृष्ण भावना भवित होणे म्हणजे सर्व सद्गुणी होणे, हृदय स्वच्छ होणे, सुंदर होणे. हे आपल्याला माहितीच नाही, आपण फक्त पूजा अर्चा याच्यामध्ये अडकून राहिलोय. हे हृदय स्वच्छ शुद्ध करण्यामागे कोणाचा प्रयत्नच दिसत नाही, हो की नाही. सद्गुण सगळे, आणि हे सद्गुण काय असतात पुढे सांगितलंय, काळजी करू नका, 16व्या अध्यायात अगदी डिटेल मध्ये सांगितलंय. कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. कलियुगामध्ये एकच यज्ञ तुम्ही करू शकता आणि तेच यज्ञ केलं पाहिजे, दुसरे कुठलेही यज्ञ केलं नसलं पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे संकीर्तन यज्ञ. भागवतम मध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये देखील ते सांगितलेलं आहे. असं नाही की भगवान श्री चैतन्य महाप्रभू स्वतःच्या मनाने सांगितलं किंवा प्रभुपाद आपल्याला स्वतःच्या मनाने सांगतात. कलियुगामध्ये फक्त आपण नामस्मरण करू शकतो, सिंगल, एकटे किंवा एकत्र मिळून सगळे, ज्याला कीर्तन म्हटलं जातं, बघ ना. हे करायचंय आपल्याला, बाकी कुठलं यज्ञ करायचं नाही. भागवतम मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, यज्ञ संकीर्तनय प्राय यजंती ही सुमेधसा. सुमेधसा म्हणजे मेध म्हणजे डोकं, ब्रेन. सु म्हणजे खूप सारा, म्हणजे जो एकदम हुशार आहे, डोकेबाज आहे, बुद्धिमान आहे, ज्ञानवान आहे, तो फक्त संकीर्तन यज्ञ करतो. बाकीचे हे सगळे यज्ञ बिज्ञ करत बसतात, जे कलियुगामध्ये शक्य पण नाही. ओ माय गुडनेस. आणि हे यज्ञ पण आपण विसरलो होतो. भगवंतांना विसरणे, भगवंतांसाठी काय करायला लागतंय विसरणे, हे जीवाचं मेन लक्षण आहे जीवात्म्याचं. परंतु भगवंत खूप कृपाळू, दयाळू असतात. वेगवेगळ्या अवतारामध्ये आपल्याला येऊन आठवण करून देऊन जातात की काय केलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या अवतारामध्ये आले आणि या युगाचा युगधर्म आपल्याला पुन्हा शिकवून गेले. संकीर्तन यज्ञ करा, फक्त संकीर्तन यज्ञ करा, बाकी कुठलाही यज्ञ करू नका.
कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे. वैदिक शास्त्रांनी केली आहे, लक्षात ठेवा. आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहे. भगवान श्री कृष्णांच्या भक्त रूप अवताराचा म्हणजेच भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख श्रीमद भागवतमात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे. मगाशी मी जो श्लोक सांगत होतो तो, कृष्ण वर्णम तिशा अकृष्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त पार्षदम यज्ञ संकीर्तनय प्राय यजंती सुमेधसा. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही. आता हे प्रभुपादांचं वाक्य आहे. बऱ्याच जणांना मी सांगितलेलं पटतच नाही, यज्ञ करायचं नाही. आणि हे एका ठिकाणी लिहिलेलं नाही प्रभुपादांनी, हजारो ठिकाणी लिहिलेलं. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतः सांगितलेलं आहे चैतन्य चरितामृतामध्ये की कलियुगामध्ये तुम्ही यज्ञ करू शकत नाही, कुठल्याच प्रकारचं कर्मकांड करू शकत नाही कलियुगामध्ये. तेवढी पात्रता, तेवढी लायकी आपली राहिलेलीच नाहीये. बरेच जण म्हणतात की मी शिवजींचा भक्त आहे. शिवजींची भक्ती करायला पण इतकं प्रचंड ताकद, आयुष्य, स्मृती, करुणा, दया, सत्य सगळं लागतं, तुमच्याकडे नाहीच आहे. कलियुगामध्ये फक्त आपण याच पात्रतेचे आहोत, हरिनामाचं संकीर्तन करा. वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर सर्व यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही. पण भगवद्गीतेत 9व्या अध्यायात 14व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज, साध्य आणि उदात्त आहे. असं नाहीये की संकीर्तन यज्ञाची व्हॅल्यू कमी आहे दुसऱ्या यज्ञाशी कम्पेअर. हे सगळे यज्ञ करता येत नाहीत कलियुगामध्ये, याचा अर्थ त्या यज्ञांचा खूप मोठा महत्व आहे आणि संकीर्तन यज्ञाचं काही एवढं महत्व नाही असं नाही. त्या यज्ञाने जे रिझल्ट मिळणार आहे तेच रिझल्ट तुम्हाला संकीर्तनाने मिळणार आहे, जप आणि कीर्तनाने मिळणार. मग कशाला विनाकारण धडपडायचं? कारण तुम्हाला माहिती आहे यज्ञ जर चुकीचा केला तर तुम्हाला दुःख पण भोगावं लागतं. निदान या भीतीने तरी यज्ञ बिज्ञ करायचं बंद करा. चुकीचा यज्ञ जर केला खूप परिणाम वाईट होतात. काल मी सांगत होतो की नाही, यक्षाने यज्ञ केला होता, त्यात एक चूक केली त्यांनी, शिरच्छेद करावा लागला त्याला. नंतर माफी मागितली, त्याला बकरीचं डोकं चिटकवण्यात आलं. दक्ष मग कशाला रिस्क घ्यायची एवढी? तुम्हाला वाटतं 51 रुपयाच्या तुमच्या एवढ्या पात्रामध्ये तुम्ही यज्ञ करू शकता? आणि ते यज्ञासाठी होम हवन करणारे पुरोहित कुठे आहेत? कोण आहे एवढा पात्रतेचा पुरोहित? त्यामुळे आपण शास्त्राचे विधिविधान मांडले पाहिजेत. घाबरू नका, काही घाबरायचं कारण नाही. निश्चिंत होऊन भगवंतांचं नाव घेतलं पाहिजे. नामाचार्य श्री हरिदास ठाकूरांचा 22 बाजारांमध्ये त्यांना कोडे मारण्यात आले, अजिबात घाबरले नाहीत. कुठला यज्ञ करायला गेले नाहीत, कुठल्या फकीराकडे गेले नाहीत, मला ताबीज द्या, मला मारा लागलेत. फक्त भगवंतांचं नाव घेतलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नामाचार्य हरिदास ठाकूरांनी हे सांगितलेलं आहे, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. हा हरे कृष्ण महामंत्र या कलियुगामध्ये युगधर्म म्हणून जो कोणी याचा जप करेल, कीर्तन करेल, तेवढं त्याच्यासाठी बास आहे. हाच यज्ञ आहे. आता भौतिक जगामध्ये प्रॅक्टिकली जगण्यासाठी मात्र अन्नधान्य लागतं. त्याच्यासाठी काम हे जे आहे ते काम देखील, कर्म त्याला म्हणायचं, कर्म देखील आपण यज्ञ म्हणूनच केलं पाहिजे. सध्या जे कर्म करतोय ते बंद केलं पाहिजे.
पुढे पुढे आपण वाचूया. तर हे लक्षात ठेवा, रोज तुम्ही क्लासला असता त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, काल काय वाचलं, उद्या काय वाचणार आहे. मग मग तुम्हाला संपूर्ण भगवद्गीता लक्षात राहते. आपल्याला कुठे परीक्षा द्यायची नाहीये, भक्तिशास्त्री व्हायचं नाहीये, एक्सपर्ट व्हायचं नाहीये. समजावून घेऊन स्वतःला सोडवायचं आहे या भावबंधनात. हे ध्येय लक्षात ठेवा. उगी भक्तिशास्त्री पैसे देऊन ते सर्टिफिकेट मिळवणे याच्या मागे लागू नका. आजच्या श्लोकामध्ये सांगितलं, सृष्टीच्या प्रारंभी प्रजापतींनी यज्ञाचा उद्देश आपल्याला समजावून सांगितला, परंतु खरा यज्ञ काय असतो. पुढच्या श्लोकांमध्ये देवी देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ केला जातो, त्याच्याने आपण पण सुखी राहतो हे सांगणार आहेत. परंतु तात्पर्यामध्ये प्रभुपाद आपल्याला समजावून सांगणार आहेत की देवी देवतांना यज्ञात दिलेलं असतं ते भगवंतांनाच मिळतं. आणि भगवंत स्वतः पुढे भगवद्गीतेत 7व्या अध्यायात वगैरे सांगणार आहेत. भोक्ताराम यज्ञ तपसाम 5व्या अध्यायात सगळे यज्ञ मलाच येऊन, सगळे देवी देवता देखील मलाच येऊन देतात. ते फक्त मॅनेजर आहेत, मी मालक आहे. तर ते उद्या परवा असे दोन दिवस हे श्लोक वाचणार आहोत. हे लक्षात राहू दे तुमच्या. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरि बोल. हरे कृष्ण. म्हणजे असं, हरे कृष्ण. एक प्रश्न असा आहे की आता आपण, तुम्ही त्या दिवशी सांगत होता की गुरु असला पाहिजे, प्रमाणित गुरुची गरज आहे. पण आपण बघतो जसं की तुकाराम होते, एकनाथ महाराज होते किंवा मीराबाई होत्या, त्यांना कुठं गुरु होता. मग त्यांनी कसं काय केलं, म्हणजे किंवा ते कसं त्या पदापर्यंत पोहोचले? पण गुरुचा अर्थ असा नसतो की आपल्या समोर मानवी शरीर रूपी देहधारी गुरु पाहिजे. गुरुचा खरा अर्थ असतो गुरुवाणी पाहिजे, जी आपल्याला मार्गदर्शन करते. जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो तेव्हा ज्यांची भगवद्गीता तुम्ही वाचत आहात ते तुमचे गुरु असतात. जे कोणी तुम्हाला ज्ञान देतात, मार्गदर्शन देतात, तेच गुरु असतात. गुरुचा अर्थ असा नसतो की तुम्हाला यज्ञासमोर बसून ओम राम रीम म्हणून तुम्हाला कानामध्ये मंत्र देणाराच गुरु असतो. ती जी दीक्षा असते त्याला ब्राह्मण दीक्षा म्हणतात ऍक्च्युअली. खरा गुरु तोच असतो जो तुम्हाला ज्ञान देतो. फॉर एक्झाम्पल, प्रभुपादांकडे एक व्यक्ती आलेली, ते म्हणाले, ते प्रभुपाद पण हे समजावून सांगत होते, आणि ते म्हणाले की मी ख्रिश्चन आहे, मी रोज बायबल वाचतो आणि बायबल मध्ये जे वाचतो त्याप्रमाणे मी करतो. आमच्या ह्याच्यामध्ये गुरु बिरु असली काही भानगड नाही. तुम्ही सांगताय गुरु पाहिजे, गुरु शिष्य परंपरा पाहिजे, पण आमच्या ह्याच्यामध्ये गुरु बिरु काय असली काही भानगड नाही. प्रभुपाद म्हणाले गुरुचा अर्थ असतो जो तुम्हाला ज्ञान देतो. रोज तुम्ही बायबल वाचता म्हणजे बायबल कोणी सांगितलंय? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले. त्यानंतर कोणी तुम्हाला समजावून सांगितलं असेल तेच तुमचे गुरु. गुरु नाही असं कधी होत नाही, त्याच्याशिवाय ज्ञान कसं मिळणार? तुकाराम महाराज जे पोथ्या वाचायचे तेच त्यांचे गुरु होते. ज्ञान मिळालं त्यांना, तिथूनच ज्ञान मिळालं. ज्ञानाशिवाय कोणीच प्रबुद्ध होऊ शकत नाही. मग आता बऱ्याचदा असं असतं की जे इंटेलिजंट असतात, म्हणजे जे ज्ञानवान, जसं आता आपण मगाशी म्हणत होतो, जे हुशार असतात, ज्ञानवान असतात, बुद्धिमान असतात, त्यांना फक्त वाचून कळतं. परंतु ज्यांची अजून या भौतिक जगामध्ये आसक्ती असते इंद्रिय तृप्तीची, मग ती छोटी असो मोठी असो, घरामध्ये असो, मुलंबाळांमध्ये असो, गाडी बंगला पैशामध्ये असो, कशामध्येही असो, डझंट मॅटर, त्यांना मात्र फक्त वाचून कळत नाही.
ते वाचून पण हेच शोधत असतात की इंद्रिय तृप्तीच कशी करता येईल. त्यामुळे खरं ज्ञान त्यांना कधीच कळत नाही. ते किती 1000 वेळा जरी भगवद्गीता वाचली तरी कळत नाही. मग अशा व्यक्तींना एखादा फिजिकल मार्गदर्शक लागतो, जो त्यांचे कान पकडून कान पिळून सांगेल की असं करू नका, असं करा. आपण ठरवायचं, हो की नाही? धन्यवाद. ब्रह्माजींचा जेव्हा जन्म झाला, भागवतम मध्ये ही कथा येते. ब्रह्माजी एक महान आत्मा होते. या जगामध्ये त्यांना टॉपमोस्ट पोझिशन दिलेली आहे या ब्रह्मांडामध्ये. ते जेव्हा जन्माला आले तेव्हा ते साहजिकच ज्ञानी होते. त्यांना पूर्व जन्मातून हे ज्ञान मिळालेलं की आपण यज्ञ केला पाहिजे, गुरुकडे गेलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. परंतु ते जन्माला आले आणि बघितलं त्यांनी की काहीच नाहीये, ते एकटेच आहेत. नाही जग अजून निर्माण केलेलं आहे, सगळीकडे अंधार, काळा कुट्ट. एक पाण्यातून एक कमळ बाहेर आलेलं आहे, त्या कमळावरती मी बसलोय, बाकी काहीच दिसत नाही. करायचं काय? मग त्यांना आठवलं की यज्ञ करायला पाहिजे आणि माझे गुरु कोण आहेत शोधायला पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे आणि मग माझं कामाला मी सुरुवात केली पाहिजे. मला माहिती पण नाही मला एक्झॅक्टली काम काय करायचंय. मग त्यांनी शोधायला सुरू केलं, गुरु कुठे, गुरु कुठे, गुरु कुठे. कुठेच काही दिसेना. मग ते पाण्यात आत गेले जिथून कमळ बाहेर आलेला, तिथे शोधलं सगळीकडे, गुरु कुठे, गुरु कुठे. मग पाण्यात ते पोहताना शोधताना त्यांच्या कानावरती 2 शब्द आले, 2 अक्षर आली, शब्द नाही, 2 अक्षर आली, त आणि प. मग त्यांनी त्यांच्या ज्ञानामुळे त्यांना कळालं की हे तप करा, त आणि प म्हणजे तप करा, तपस्या करा, ही माझ्या गुरुकडून आलेली आज्ञा आहे. ते बसले आणि त्यांचे 100 वर्ष तपस्या केली त्यांनी. त्यांचे 100 वर्ष म्हणजे आपले 36 लाख वर्ष असं काहीतरी होते अप्रॉक्सिमेट, आय डोंट नो, त्याच्यापेक्षा जास्त होईल. एवढे वर्ष तपस्या केली आणि त्या तपस्येने मग भगवंत संतुष्ट झाले आणि त्यांच्या डोळ्यासमोर येऊन उभारले आणि म्हणाले की मीच तुझा गुरु आहे, आता ऐक, माझ्याकडून ज्ञान घे. मग 4 श्लोक सांगितले महत्वाचे. आणि मग ही सृष्टी निर्माण कशी करायची याबद्दलचं ज्ञान हृदयातून हृदयामध्ये ट्रान्सफर केलं, पूर्ण भागवतम, भगवद्गीता सगळं. आणि मग म्हणाले जातो इथून, आता तुझ्या कामाला लाग. तसं गुरु कुठल्याही रूपामध्ये आपल्या समोर येऊ शकतात. भगवंत स्वतः देखील गुरु रूपामध्ये येऊ शकतात. ज्याला चैत्य गुरु म्हटलं जातं, आपल्या हृदयामध्ये बाजूलाच बसलेत गुरु, ते देखील आपल्याला ज्ञान देतात. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातच भगवंत सांगतात की तुम्ही सगळी इंद्रिय तृप्ती, सगळा भौतिक आसक्ती सोडून पूर्णपणे प्रीतीपूर्वक माझी सेवा करायला लागला, अखंडरित्या न थांबता, मी तुमचा गुरु होतो. भगवद्गीतेच्या 9व्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, सॉरी 9व्या 10व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. येशाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम ददामी बुद्धी योगम. मी तुम्हाला सगळं ज्ञान देतो गुरु. असे जे तुकाराम महाराज म्हणा किंवा असे बरेच महान व्यक्ती आहेत ज्यांचा भगवंतांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता. भगवंत त्यांना मार्गदर्शन देत होते. आपण पण त्या पात्रतेचे होऊ शकतो. भगवद्गीतेत सांगितलंय तुम्ही देखील डायरेक्टली भगवंतांकडून ज्ञान घेऊ शकता. परंतु त्यासाठी सततम शब्द खूप महत्वाचा आहे तिथे. येशाम म्हणजे सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम. प्रीतीपूर्वक, मनामध्ये कोणताही अनर्थ, द्वेष, लोभ, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर न आणता प्रीतीपूर्वक अखंडरित्या सतत जो भगवंतांची सेवा करतो त्याला भगवंत आतून ज्ञान देतात. काय करायचं, काय करायचं नाही, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, सगळं आतून सांगतात. पण त्या स्टेजला तुम्ही घ्यायला पाहिजे. कधी कधी तुम्ही भगवंतांना याचना केली, भरपूर प्रार्थना केली, तर भगवंत तुम्हाला व्यक्ती रूपामध्ये देखील गुरु भेटवतात. भगवंतच कृपा करतात ती पण. तुकाराम महाराज रोज तशी प्रार्थना करायचे, म्हणायचे मी ऐकलंय गुरु विना
भगवत धाम नाही, मला तर कोणी गुरुच नाही, हे भगवंता, हे विठ्ठला पांडुरंगा, तूच मला आता गुरु भेटव, मला तर शोधणं अशक्य आहे. भगवंतांनी तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, हे तुमचे गुरु आहेत, चैतन्य महाप्रभू, हे तुम्हाला ज्ञान देतील. वेगवेगळ्या पद्धतीने आपण गुरुला भेटू शकतो. आपण भगवंतांना खूप कळकळीची प्रार्थना करायची, भगवंत अरेंजमेंट करतात. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी अजून एक खूप प्रश्न आहे. असं म्हणजे आपण समजून घ्यायचं का की वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन पण आपल्याला वेगवेगळे उपदेश करू शकतात का वेगवेगळ्या वेळेला? म्हणजे आता तुम्ही या स्टेजला पोहोचलाय तर तुम्हाला हा उपदेश मिळाला, मग तुम्ही तो उपदेश अंमलात आणला, मग नंतर तुम्हाला पुढचा उपदेश मिळाला, त्याच्यानंतर अजून एक उपदेश. पण वेगवेगळ्या लोकांकडनं म्हणा किंवा तुम्ही त्यांना गुरु नाही मानलेलं पण तुम्हाला असं भास होतो की बाबा हा मला हे करायला पाहिजे, गुरु आज्ञा असल्यासारखंच आहे. तर मग आपण त्या पद्धतीने मग हा आयुष्यात मग पुढे जातो का? तसं वाटतं आपल्याला ऍक्च्युली, परंतु तो आध्यात्मिक उपदेश नसतो. तो उपदेश कसा असतो, तुमची थोडीफार इंद्रिय तृप्तीची इच्छा असते, त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला उपदेश केला जातो. फॉर एक्झाम्पल, बरेचसे लोक प्रजापती ब्रह्माकुमारी इकडे आकर्षित होतात, तिथे जातात, बरेच दिवस श्रवण करतात. मग एक स्टेज येते जेव्हा त्यांची संतुष्टी तिथे होत नाही, मग अजून काहीतरी शोधायला लागतात, मग ते भगवद्गीतेशी जोडले जातात. या तुम्ही असं म्हणू शकता की ते एक स्टेप होती भगवद्गीतेपर्यंत यायची, परंतु त्या स्टेपची काही गरज नसते. आपण अशा संप्रदायामध्ये किंवा अशा गुरूंकडे आकर्षित होतो आणि त्यांचे उपदेश वगैरे श्रवण करतो, ऐकतो, कारण आपली तशा प्रकारची इंद्रिय तृप्तीची इच्छा असते आणि ते गुरु ते फुलफिल करत असतात, त्यामुळे आपण त्याच्याकडे आकर्षित झालेलो असतो. बरेचसे लोकांना असे गुरु आवडतात जे सांगतात की भौतिक जगामध्ये भौतिक कामं करत राहावा, तुमच्या बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी मी तुम्हाला हा मंत्र देतो वगैरे वगैरे. ते पण आपले गुरु होतात, परंतु ते ऍक्च्युअली खऱ्या अर्थाने गुरु नसतात. आपली इंद्रिय तृप्तीची त्या पद्धतीची इच्छा असते, म्हणून ते भगवंतांनी आपल्याला भेटून दिलेलं असतं. खऱ्या अर्थाने आपण भगवत मार्गावरती जेव्हा येतो तेव्हा जे आपले मार्गदर्शक असतात तेच खरे गुरु असतात. या भौतिक बंधनातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी जे ज्ञान मिळत असतं आपल्याला, तेच खरं ज्ञान असतं आणि ते ज्ञान देणारेच खरे गुरु असतात. पुढे भगवंत सांगणार आहेत, बहुतेक याच अध्यायामध्ये का 5व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत, जशी आपली इच्छा असते ना तशी अरेंजमेंट करतात भगवंत. मग तुम्ही इच्छा जर अशी केला की मला शुद्ध गुरु पाहिजे आणि मला शुद्ध हृदय करायचं आणि मला भगवत धामात परत जायचं आणि भगवंतांची सेवा करायची, तसे पण गुरु भगवंतच भेटवतात. जोपर्यंत तुमची इच्छा अशुद्ध असते तेव्हा तोपर्यंत तुम्हाला असे अशुद्ध प्रकारचे गुरु भेटवले जातात. सगळं आपल्या इच्छेवरती अवलंबून असतं. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की
जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.